मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। वांद्र्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या लागलेल्या आहेत। ख्रिसमस पूर्वीचा वीकेंड आहे आणि आज अनेक नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। वांद्र्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि प्रचंड ट्रॅफिक जाम वाहतूक कोंडीचा सामना सध्या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करावा लागतोय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अविनाश डेगसकर। अविनाश, सध्या या ट्रॅफिक जामचं नेमकं काय चित्र आहे? अमोल, तसं म्हटलं तर मुंबई आणि ट्रॅफिक जाम हे जुने संबंध आहेत। पण आज मुंबईच्या दिशेने जाणारे म्हणजे बोरवली कांदिवलीकडनं आणि बँड्राच्या दिशेने जाणाऱ्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम आहे अशी माहिती कळते। वाहनांच्या रांगा तिकडे लागलेल्या आहेत आणि त्यासोबत जर कोणी एअरपोर्टच्या दिशेने जात असेल त्याचे मात्र आता वांदे होऊ शकतात असं दिसतंय। एवढं मोठ्या प्रमाणावर इकडे ट्रॅफिक जाम आहे। गाडी जागची पण हलत नाहीयेत अशी माहिती कळते, कारण गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि पार्ला या एअरपोर्टच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम आहे। अधिक माहिती आता ट्रॅफिक पोलिसांकडून मिळेल त्यांना, त्यानंतरच आपल्याला नक्की कशामुळे झाले ट्रॅफिक जाम याची माहिती कळू शकते। निश्चित, धन्यवाद तुर्त अविनाश या सविस्तर माहितीबद्दल। ट्रॅफिक जामची ही दृश्य काही सध्या आपण पाहतो आहोत। वांद्र्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि विशेषतः मुंबई विमानतळाकडे जाणारे सर्व मार्ग यामुळे एक प्रकारे ब्लॉक झाल्याचं सध्या समजतं आहे। विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय सध्या होणार आहे आणि ही वाहतूक हलती नाहीये। अनेक ठिकाणी ब्लॉक ट्रॅफिक झालेलं आहे। त्यामुळे याची नेमकी कारणं काय आहेत, कुठल्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे ज्याच्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण मुंबईभर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होताना दिसतोय, हे देखील लवकरच स्पष्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।